टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय. तर मी विनंती करेन विशाल दादा दिसले आणि सूर्याबाई मसुरे यांना विनंती करतो या पण मंचावर. आपलं सरचे स्वागत आहे. थोड्या क्षणात ज्यांचे ते शुभाग म्हणून होणार आहे गुरुनाथ शेठ पाटील, विलास पाटील, नितीन तात्रे, भरत दिसले, संपूर्ण आमचा लावरी ग्रुप, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. त्यांचं थोड्याच वेळात तिथे आगमन होणार आहे. रेडगर संघ सध्या मैदानामध्ये उतरलेत. आज त्यांचे पुरस्कर्ते सन्मानी हिरामण भोईर, संदेश बंधू, त्यांनी संघाला पप्पा माफ करा संदेश पप्पा त्यांनी या संघाला पुरस्कृत केलेत. त्यांनाही आम्ही विनंती करू आपण स्टेजवर या. मॅच आता सुरू होईल आणि पहिल्या फेरीतील हा तिसरा सामन्याकडे आपण वळतोय. मागील मॅच थोडी वन साइड होती. एक चांगलं बॅटल दोन्ही टीम मध्ये बघायला मिळणार आहे आणि जशी सामन्याला सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये आपण जाऊया आमचे युवा समालोचक आदित्य पाटील वाजे यांच्याकडे. चला रेडगर टीम फील्ड सेटअप आपण लगेच सजवून घ्या. आमचे दोन पंच रवाना झालेत. इथे मात्र आपण जरूर पाहतोय एका बाजूला पाहतोय आपण रेडगर त्यांना फाईट करणारा संघ आपण पाहतोय पेठाली. रेडगर आणि पेठाली मध्ये दोन संघांमध्ये लढत बॅटल इथे मात्र रंगताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. दोन सलामीर फलंदाज मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमेश आणि त्याच्या सोबतीला आपण वैभवला पाहतोय. स्ट्राईकला फलंदाज प्रथमेश, नॉन स्ट्राईकला फलंदाज आपण वैभव, गोलंदाजी ट्रॅकवर आपण प्रणवला पाहतोय. प्रणव बोपी तयार असणारी गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलं षटक घातलेलं तिथे मात्र गेम इज ऑन. सामन्याला सुरुवात. पंचांचा हिरवा कंदील. चांगली मॅच दोन संघांमध्ये जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. डी पोल मधील तिसरी लढत आपल्या भेटीला आली. एका बाजूला पेठाली, एका बाजूला रेडगर. गोलंदाज तयार. प्रणव पहिला बॉल. प्रणवचा पहिला बॉल. डिफेन्सिव्ह क्रिकेट क्षेत्ररक्षक आहेत. हो क्लोज कॉल. तिथे मात्र आपण जरूर पाहतोय परंतु फलंदाज सेफ पोहोचलाय आपण क्रीज मध्ये. तिथे मात्र या बॉलवर एक कंप्लीट होईल. सिंगल रन कंप्लीट होईल. तिथे मात्र एक धाव मिळेल. पहिल्या बॉलवर संघाचं अकाउंट ओपन केलंय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा प्रणव बपी. दुसरा बॉल. प्रणव बपीचा दुसरा बॉल लेग साइडला भिरकावलाय. बॉल टप्पा 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 फरार चौकार. आणि त्यांच्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मारामारी किंग सनील फडके, सागर मात्र चिपले, अशोक फडके बोनशे, संदेश फुलोरे भोकारपाडा, प्रतीक फडके, दीपक शेठ फडके आणि संदेश भोईर आणि रेडगर टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. सचिन फडके तुमचंही आम्ही स्वागत करू. बॉल तिथे मात्र गॅप मध्ये केलेला आहे. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलगचा दुसरा चौकार. दोन चौकारांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 9 रन्स ऑन बोर्ड. आई बॉल तिथे मात्र आपण जरूर पाहतोय. डॉट बॉलची सांगता निर्धाव बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळेल.
कमबॅक केलाय प्रणवने. तिथे मात्र 3 बॉल मध्ये 9 धावा खर्च केले होते. त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या आपण 9 पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे प्रणव बोबी. हा बॉल तिथे मात्र फिरकवण्याचा प्रयत्न. हो, डिरेक्ट हिट झालं असतं तर काम बनलं असतं. क्लोज कॉल होता. तिथे मात्र एक सिंगल मिळेल लेग बायच्या स्वरूपात आणि या सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल एकूण 10 धावा धावफलकावर. 10 रन्स ऑन बोर्ड. स्ट्राईकला फलंदाज आपण प्रथमेशला जरूर पाहतोय. नॉन स्ट्राईकला फलंदाज वैभव. वैभवच्या बॅटमधून 2 चौकार पाहिले आपण. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. प्रणव शेवटचा बॉल घेऊन तयार या षटकातील. लास्ट बॉल डिफेन्सिव्ह क्रिकेट. स्वतःला स्ट्राईक ठेवण्याचा माणूस आपण जरूर पाहतोय. तिथे मात्र या बॉलवर एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक पहिले समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 धावा धावफलकावर पाहायला मिळेल. 11 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. टीम पेठाली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण 11 पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर निशांत बोपी आपण पाहतोय. निशूला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळख आपल्या संघामध्ये जरूर पाहायला मिळते. तोच निशांत तयार असणारे. स्ट्राईकला फलंदाज आपण प्रथमेशला पाहतोय. ऑन स्ट्राईक प्रथमेश आपण जरूर पाहतोय. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा पहिला बॉल या षटकातील घेऊन निशांतला आपण पाहतोय. निशांत बोपी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे. स्ट्राईकला प्रथमेश. दोघांमध्ये बॅटल रंगेल. गोलंदाज तयार. हा बॉल निशांतचा जरूर तिथे मात्र भिरकावलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. बनेल दर्शक षटकार. षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 17. पहिल्याच बॉलवर काउंटर अटॅक झालाय. पहिल्याच बॉलवर आक्रमण झालंय निशांतवर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज निशांत तयार. या षटकातील दुसरा बॉल. हा बॉल तिथे मात्र तेज तरार वेगवान होता. तिथे मात्र अप्परकट लगवण्याचा प्रयत्न होता. परंतु आपण पाहतोय डॉट बॉल निर्धाव बॉलची सांगता जरूर पाहायला मिळेल. कमबॅक केला निशांतने. कमबॅक करावं लागेल. 17 धावा धावफलकावर लागलेत. गोलंदाज तयार. चांगली फटकेबाजी प्रथमेशच्या बॅटमध्ये आपण जरूर पाहतोय. पुन्हा एकदा तिथे मात्र जरूर फटका केला होता आणि तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजाला परतावा लागेल. पहिला धक्का लागत असताना टीम पेठालीला फलंदाज प्रथमेश बॅक टू द पवेलियन. शॉट जरूर चांगला होता परंतु मध्ये क्षेत्ररक्षक होता त्याला तिथे मात्र भेदता आलं नाही. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात क्लोज कॅच होती. तिथे मात्र चांगला झेल आपण जरूर पाहिला. फलंदाज बाद. षटकार लगावल्यानंतर डॉट बॉल. त्यानंतर विकेट. 3 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या 17 आपण पाहतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय ऋतिक केनी. इनट क्रमांक 3 ऋतिक तयार असणारे. तिथे मात्र एका बाजूला पेठाली एका बाजूला आपण पाहतो रिडगर. दोन संघांमध्ये लढत बॅटल. तिथे मात्र रेस लागली आहे. पहिला पर्व आपण जरूर पाहतोय. रिडगर टीमने तिथे मात्र आपल्याला टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय. त्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक गडी गारत 17 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा निशांत तयार. चौथा बॉल. बॉल गॅप मध्ये केलाय जरूर. तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावतायत. दोरून प्रवास केलाय. उचलतील फेकतील. सिंगल डबल. तिथे मात्र या बॉलवर 2 धावा मिळतील. 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 19 रन्स ऑन बोर्ड. 19 धावा धावफलकावर लागतील. प्रत्येकच्या बॅटमधून आपण पाहतोय 2 धावा आल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज निशांत.
पाचवा बॉल, निशांतचा बॉल अगदी जडमध्ये होता, तिथे मात्र ड्राईव्ह केलाय, तिथे मात्र जरूर पाहायला मिळेल, पंचांचा इशारा येईल. या बॉलवर एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने संघ धावून पोहोचलाय 20 रन्स. 20 धावा धावफलकावर जरूर पाहायला मिळतील. 20 रन्स, 20 धावा. चांगली गोलंदाजी कमबॅक केला निशांतनी षटकार लगावल्यानंतर संघासाठी कमबॅकिंग बॉलिंग. हा बॉल आपण तिथे पाहतोय, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील, फेकतील, फक्त या बॉलवर सिंगल. सिंगलच्या मदतीने 2 षटकांचा खेळ समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरी धावसंख्या 21-21. आपण पाहतोय 21 गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय, प्रणवला पाहतोय. वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक घेऊन तयार आहे प्रणव बोपी गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय, ऑन स्ट्राईक वैभव. वैभव ऑन स्ट्राईक जरूर होता, तिथे मात्र भिरकवण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल. चांगली गोलंदाजी प्रणवची आपण जरूर पाहतोय. इम्प्रेसिव्ह बॉलिंग अटॅक. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केले होते 11, त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी ट्रॅकवर. या षटकातील 1 बॉलचा खेळ समाप्त झालाय. दुसरा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. स्ट्राईकला वैभवला आपण जरूर पाहतो, त्याच्या बॅटमन 2 चौकार आलेत. हाय बॉल, तिथे मात्र आपण जरूर पाहतोय, तिथे मात्र पंचांचा इशारा, इट्स व्हाईट बॉल. आणि तिथे मात्र पंच रेफर करतील व्हाईट साठी. फिल्डिंग टीम रिव्ह्यू. चला आमचे थर्ड अंपायर फिल्डिंग टीम रिव्ह्यू घेतला, तिथे मात्र व्हाईट साठी चेक केलं जाईल, लगेच डिसिजन येईल. डिसिजन पेंडिंग आहे. हाईट फॅक्टर आपण जरूर पाहतोय व्हाईट साठी. तर रिव्ह्यू लॉस्ट, व्हाईट बॉल. या एक्स्ट्रा मध्ये आता रिडगर टीम कडे रिव्ह्यू नाहीये, याच्याकडे लक्ष असू द्या. रिव्ह्यू लॉस्ट आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 1 22 धावा धावफलकावर. हा बॉल आपण जरूर पाहतोय, टप्पा पाडल्यानंतर वळण घेत असताना प्रणव याच्यासाठी ओळखला जातो. ही गोलंदाजी प्रणवची आपण जरूर पाहतोय. डॉट बॉल, तिथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. प्रणवला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. हा बॉल उलटा पुलटा केल्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक धावतायत, तिथे मात्र शेवटच्या क्षणाला बॉलची अडवणी केली जाईल. आणि जोपर्यंत फेकला जातोय तोपर्यंत काय रनिंग द बिटवीन द विकेट. चित्त्याच्या सप्लायने 3 धावा कंप्लीट केल्या. या 3 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तब्बल 25-25. सिंगल घेतली, नंतर डबल, डबलला टेबल मध्ये कन्वर्ट केली, 3 धावा मिळाल्या. कॉलिंग चांगली होती 2 फलंदाजांची, जजमेंट चांगली तिथे मात्र जरूर पाहायला मिळालं. परंतु फिल्डिंगचं आपण तिथे मात्र कौतुक करतोय, चांगली फिल्डिंग. संघासाठी 1 धाव वाचवली जरूर. पुन्हा एकदा असणार, गोलंदाज तयार. हाई बॉल प्रणवचा आपण पाहतोय, वेगवान बॉल होता, डॉट बॉल पाहायला मिळतोय. स्ट्राईकला फलंदाज ऋतिकला आपण पाहतोय, ऋतिक केनी ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. ऋतिक साहब फटका जरूर पाहतोय, लाजवाब स्टँड अँड डिस्पॅच, बिग हिट षटकार.
31 धावा फुलकावर पाहायला मिळतील. शेवटचा बॉल अजूनही शेष आहे. लास्ट बॉल. गोलंदाज प्रणव तयार आहे. लास्ट बॉल घेऊन प्रणव तयार आहे. प्रणव बोपी स्ट्राईकला फलंदाज. ऋतिक केनीच्या बॅट मधून षटकार आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. हा बॉल आपण जरूर पाहतोय. डॉट बॉल. डॉट बॉलच्या अखेरीस षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळेल. तिसरे समाप्त. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 31. 1 विकेटच्या नुकसानामध्ये टीम पेठाली. राहुल भगतवर तिथे मात्र आपण जरूर पाहतोय. संघाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून राहुलची ओळख जरूर पाहायला मिळते. संघात सध्याची जबाबदारी असणारी तिथे मात्र 31 धावा फलकावर लागलेत. 31. 1 विकेटच्या नुकसानात. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक तिथे मात्र वैभवला जरूर पाहतोय. सलामीसाठी जरूर आला होता. तिथे मात्र संघाची जबाबदारी घ्यावी लागेल. तर याच दरम्यान ज्यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळेल प्रकाशजी तवळे यांचे ते आगमन. त्यांचं सरचे स्वागत आहे. तिथे मात्र आपण पाहतोय. जाऊया आपण मैदानाकडे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 31. डॉट बॉल आलाय. तिथे मात्र राहुल भगत गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. राहुलचा फटका तिथे मात्र लेग साइडला भिरकवलाय. तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल बॉल होईल फरार. चौकार. पद्धतीने संघ जाऊन पोहोचेल 35 ऑन बोर्ड. चांगले कडे आपल्याला संघ वाटचाल करत असताना पेटाली जरूर पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 11, त्यानंतर 10, त्यानंतर 10. हे बॉल तिथे मात्र जरूर पाहायला मिळते. उंचवर गेलाय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. डाऊन दी बॉल आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2. अजून एक धक्का लागत असताना टीम पेटाळीला फलंदाज बाद होईल. वैभव परतीच्या रस्त्याला. कौशल केनी तिथे मात्र तयार जरूर असणारे. गोलंदाजी ट्रॅकवर राहुलला आपण पाहतोय. चौकाराला लगेच विकेट आपण जरूर पाहतोय. आई बॉल तिथे मात्र जरूर पाहतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक उचलतील, फेकतील आणि तिथे मात्र आपण जरूर पाहतोय बॅकअप चांगलं होतं. तो जरूर खराब होता परंतु बॅकअप तिथे मात्र जरूर पाहायला मिळालं. या बॉलवर तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतील 2 धावा कंप्लीट. या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. एकूण धावसंख्या 37 धावा फलकावर लागलेल्या पाहायला मिळतील. या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह क्षेत्ररक्षक असणारे. तिथे मात्र फक्त या बॉलवर सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 38. रोख दिले ती मात्र राहुलने. चांगली गोलंदाजी करताना एक चौकार वगळलाय षटकामध्ये. तर अप्रतिम गोलंदाजी. 1 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फक्त 7 धावा खर्च केल्यात 5 बॉल मध्ये. आई बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळते. तिथे मात्र भिरकवण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र या बॉलवर एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने पंचांचा इशारा. षटक क्रमांक 4 समाप्त. 4थ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावून पोहोचली ती 39 ऑन बोर्ड 4 ओव्हर एंड.
गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय रोशन कडू. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असणारे शेवटचं षटक, अंतिमचं षटक. धावसंख्या आपण पाहतोय 39. 39 ऑन बोर्ड आहेत. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय ऑन स्ट्राईक ऋतिकला पाहतोय ऑन स्ट्राईक आपण. ऋतिक आणि कौशलची जोडी आपण मैदानात जरूर पाहतोय. रोशन कडू तयार असणारे गोलंदाजी ट्रॅकवर. चांगली गोलंदाजी रोशन कडून आपण बऱ्याच मैदानावर पाहिली. तोच रोशन सध्या मैदानात शेवटचा षटक घेऊन तयार असणारे. लास्ट ओव्हर. रोशनचा पहिलाच बॉल तिथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चांगली लाईन ते चांगली तिथे मात्र लेन आपल्याला जरूर पाहायला मिळाली. डॉट बॉल. पहिला बॉल रोशनच्या नावावर डॉट बॉल आलाय. स्ट्राईकला फलंदाज ऋतिक केनी ऑन स्ट्राईक आहे. गोलंदाज तयार. आई बॉल तिथे मात्र आपण जरूर पाहतोय. पंचांचा इशारा येईल. या बॉलवर 4 धावा मिळतील. चौकार. चार धावेनी. चला बॉलची पूर्तता करा, चेंडूंची पूर्तता करा. त्रेचाळीस धावा धावफलकावर लागतील. 43 ऑन बोर्ड. 2 बॉलचा खेळ समाप्त. पहिला बॉल रोशनचा डॉट होता. त्यानंतर ऋतिकनी चपराक लगावली ऑन स्ट्रेट ड्राईव्ह. चौकार आला. तिथे मात्र आपण जरूर पाहिला. चांगली लढत दोन संघांमध्ये पाहायला मिळते. किती धाव्यांचं इथे मात्र टार्गेट सेट केलं जाईल. येणारे 4 बॉल सांगून जातील. गोलंदाज पुन्हा एकदा असणारे गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटचं षटक 5वं षटक रोशन कडू. स्ट्राईकला फलंदाज आपण ऋतिक केनी. संघातील मुख्य खेळाडू म्हणून ओळख ऋतिकची आपण पाहतोय. त्याच्या सोबतीला आपण नॉन स्ट्राईक एंडला कौशल केनीला आपण पाहतोय. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार आहे. फिल्डिंगची व्यूहरचना आपण जरूर पाहतोय. गोलंदाज तयार असणारे पुन्हा एकदा. हा बॉल आपण जरूर पाहतोय. उंचवर जरूर गेलाय. लांबी गाठेल का? खाली क्षेत्ररक्षक आहे. यस, डेफिनेटली टिपला जाईल झेल. संपलाय तिथे मात्र ऋतिक केनीचा खेळ. फलंदाज बाद. तर नेक्स्ट मॅच असणारे एका बाजूला डीसीसी मोरबे आणि पायटगण संघ असणारे खिडूकपाडा संघ. चला 2 कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये लगेच टॉस साठी संपर्क साधायचा याच्याकडे लक्ष असू द्या. पहिला कॉल आम्ही देतोय. पहिला आणि शेवटचा कॉल याच्याकडे लक्ष असू द्या. एका बाजूला मोरबे, एका बाजूला खिडूकपाडा. नवीन फलंदाज राकेश केनीला आपण पाहतोय. मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर होता. बॉलनी उंची घेतली. डिस्टन्स कव्हर करता आला नाही. खालचे संदेश भोईर होते. कुठल्याच प्रकारची चुकी न करता एक सेफ पॉइंट म्हणून ओळख रेडगर टीमची. तिथे मात्र आपण जरूर पाहिलं. फलंदाज बाद. चौकार आला. त्यानंतर विकेट. मागच्या षटकामध्ये तसंच घडलं होतं. पहिला बॉल डॉट, नंतर चौकार, त्यानंतर विकेट. तसंच षटक आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी, इम्प्रूव्हिंग बॉलिंग अटॅक आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार. हा बॉल तिथे मात्र जरूर पाहायला मिळतोय. शॉर्ट रनअप आहे, परंतु वेगवान गोलंदाजी करत असताना आपण रोशनला जरूर पाहतोय. बॉल टर्न करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हा बॉल तिथे मात्र पुन्हा एकदा उंचवर गेलाय. खाली क्षेत्ररक्षक. यस, डेफिनेटली अजून एक फलंदाज, अजून एक गडी बाद, अजून एक धक्का लागेल टीम बेटालीला. फलंदाज बाद होईल.
नवीन फलंदाज प्रथमेशला आपण पाहतोय. शेवटचा बॉल जरूर होता तिथे मात्र शरीरभेदी गोलंदाजी डिरेक्टचा प्रयत्न. थ्रो खराब जरूर झालाय. मागे बॅकअप तिथे मात्र जरूर पाहायला मिळतंय. या बॉलवर आपल्याला पाहायला मिळतंय लेग बायच्या स्वरूपात सिंगल आणि टार्गेट सेट केलं. तिथे टार्गेट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एकूण धावसंख्या जमावली आहे ती 44-45 धाव्यांचं टार्गेट सेट केलंय. एक येणारे 30 बॉल 45 धाव्यांची गरज असणार आहे. चला नाणेफेक आपण इथे करतोय. दोन्ही कॅप्टन प्लीज बॉल डिलिव्हर होण्याच्या अगोदर तुम्हाला जॉईन व्हायचंय. चला खेडूकपाडा आणि मोरबे दोन्ही कॅप्टन लगेच या. लक्षात घ्या स्पर्धेच्या नियमानुसार इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहे. एखादा उपस्थित असेल दुसरा नसेल तर उपस्थित कॅप्टनला टॉस विन. चला खेडूकपाड्याच्या कॅप्टनला इथे रिपोर्टिंग मिळते. त्यांचं स्वागत. चला मोरबे टीम आपण या. कॅप्टन टॉस आपण करणार आहोत. चला बॉल बॉय पोचा मैदानामध्ये. बॅटर्स पाठवा प्लीज. हा बॉल पडण्याच्या अगोदर रेडी पाहिजे. लक्षात घ्या मोरबे संघ कॅप्टन कंपल्सरी आहे. चला नाणेफेक आपण इथे करतोय नेक्स्ट मॅचच्या. खेडूकपाडा आणि मोरबे या दोन टीम मध्ये रोहित जाधव चला यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. नाणेफेक झालेले टॉस जिंकलाय मोरबे टीमनं. डिसिजन बॉल फर्स्ट. चला मॅच आपण ऑन करतोय. विजयासाठी करायचे आहेत 45 रन. 45चं टार्गेट आहे रेडगर संघासमोर. पेठाले टीमने टार्गेट उभारलंय. रात्रीचे 11:53 झालेत. संदेश भोईर पहिल्याच बॉलवर क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल चला डीप एक्स्ट्रा कव्हरला पहिली धाव वेगाने घेतलाय पण तो अगदी बघितला पण तर दुसरा एंड कडे खेळत असताना सौरभ जो ऑन सेकंड एंड कडे गेला त्याने सेकंड साठी नकार दिलाय कारण या लक्ष्याचा पाठलाग करायचे. 45 टार्गेट एवढं मोठंही नाहीये आणि एवढं लहानही नाहीये त्यामुळे बॅटल चांगलं बघायला मिळेल. त्या दिशेनं खेचलाय उडवलाय बॉल हवेत.
इनसाइड आउटचा फटका सौरभ भगत आणि या बॉलला पाठवलं बाउंड्री लाईन बाहेर षटकार. इनिंगची सुरुवात षटकाराने केली आहे. सौरभला नेहमी पसंत आहे मोठ्या फटक्यानं आपल्या इनिंगची सुरुवात करणं आणि ती त्यांनी मैदानामध्ये केली. स्कोरबोर्ड 7 वर सध्या पोहोचतोय. संदेशनं पहिल्या बॉलवर सिंगल केले. गोलंदाज आर्यन स्किट केलाय. बॉलला डीप राहिलाय कारण मागे 4 रात्रीमध्ये आणि आज ही 5वी रात्र सध्या आपण पाहतोय. कंटिन्युअसली क्रिकेट या मैदानामध्ये खेळला गेलाय. स्केचवर खेळला गेलाय त्यामुळे खेळपट्टी थोडी रफ झाली आहे. त्यामुळे कधी बॉल स्किट होत आहेत अधूनमधून कदाचित आणि कधी कधी थोड्या टेकअपही करतायत हरकत नाही. परंतु चांगल्या रन इथे बनतायत. कधी कधी गोलंदाजांना ऍडव्हान्टेज बट यावेळेस हल्ला बोल केला. प्रति हल्ला चढवलाय सौरभनं आणि अगदी बॅनर हिट. तिकडे आमचे सचिन दादा मुंडे, आकाश शेठ आणि त्यासोबत अगदी तुम्हाला विक्रांतजी पाटील यांचं बॅनर बघायला मिळेल. त्या बॅनरला हिट करत असताना हा षटकार बघायला मिळालाय. त्यांच्यासाठी गीत डेडिकेट करण्यात आलाय. दुसरा षटकार सौरभच्या बॅट मधून आलाय. चांगली फटकेबाजी सध्या आक्रमण बघायला मिळते. डेंजर एंडकडे धावत होते. फार रिस्क घेतली होती. बघा अगदी जो डीप मध्ये स्क्वेअर लेग मध्ये बॅनर तुम्हाला बघायला मिळतं सूर्याबाईंचा. त्या बॅनरला डायरेक्टली हिट केलं बॅटर्सनं तर 2100 रुपयाचं कॅश प्राइज. संदेश भोईरला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्यांचे अगदी जवळचे अगदी सनी फडके, सागर मात्रे चिपले, अशोकजी फडके बोनशे, संदेश फुलोरे बोकारपाडा, प्रतीक फडके, दीपक फडके, सचिन फडके यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी अगदी 500 रुपयाचं कॅश प्राइज संदेश भोईरसाठी. कारण अगदी अतिशय ते जिवलग आहे त्यांच्या धावसंख्या. अगदी बोर्डवर आपण लक्ष केंद्रित करूया. स्कोर बोर्डवर एकूण धावा बघायला मिळत आहेत. टोटल 14 धावा पहिल्या षटकामध्ये आले. 54चं माफ करा 45चं टार्गेट पार करायचं आणि आतापर्यंत संघ पोहोचलाय 14 वर. येणारे चेंडू आणि धावामध्ये अंतर तुम्हाला जरूर बघायला मिळेल. 24 बॉल मध्ये 31 रन पाहिजेत विजयासाठी. चला मॅच कडे वळतो आपण. प्रथमेश आलाय बघा. सूर्याबाईंचा बॅनर तिकडे आहे आणि त्या हिट साठी पारितोषिक होतं. प्रयत्न चांगले होते सौरभचे आणि इथे विकेट चांगला झेल टिपलाय. रनिंग कॅच ऑफ द मॅच देखील म्हणू शकता. या इनिंगचा सगळ्यात बेस्ट कॅच इथे पकडलाय खेळाडू बाद.
डीजे सूर्याभाईंच्या बॅनरला जर डायरेक्ट हिट केलं तर सूर्याभाई यांच्याकडून 2100 रुपये आणि त्यासोबत संजय पाटील स्पर्धेचे आयोजक यांच्याकडून देखील 2100 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. मोठी बंपर ऑफर आहे खरं तर बॅटर्ससाठी, परंतु सध्या मैदानामध्ये सिच्युएशन कडे आपण लक्ष केंद्रित करूया. पहिल्याच बॉलवर प्रथमेशनं गोलंदाजी करत असताना दुसऱ्या प्रथमेशनं टिपलीला जाईल, कारण एकाच नावाचे दोन खेळाडू तुम्ही बघतायत. पहिल्याच बॉलवर मोठं यश सौरभ भगत आक्रमण करत होता आणि त्याची विकेट मिळाली आहे. राहुल आलाय बॅटच्या टॉइंट वर बॉल लागते बघा, तिकडे थोडं फुटबॉल साईडला गोल करण्याचा प्रयत्न केलाय बॉलरनं, त्यामध्ये तो अक्षम ठरलाय, कारण अगदी इथे एक धाव चोरली जाईल. राहुल साठी सुवर्ण संधी, षटकार हॅट्रिक साठी सचिनदादा मुंडे यांच्याकडून 5000. संदेशनं हा बॉल ड्राईव्ह केलाय, कव्हर ड्राईव्ह फार छान खेळा आतापर्यंत. दुसऱ्यासाठी निघालाय राव, डेंजर इन कडे धावत होता परंतु ही रन पूर्ण केली त्यानं. बघता बघता 2 रन पूर्ण होत आहेत, स्कोरबोर्ड 2 रन पुढे चाललंय. 17 धावा सध्या फलकावर बघायला मिळतात. येणाऱ्या 14 धावांमधील अंतर 21 बॉल आणि 28 धावांची गरज आहे. रेडगर टीमच्या दृष्टिकोनातून सामना इतकाही कठीण नाहीये, परंतु पेठाली संघ तो कटिंग करण्याचा प्रयत्न करेल यात मात्र शंकाच नाही. वेगवान तेज सरळ होता, सॉफ्ट हँड खेळाय. एक रन पूर्ण झाले दुसऱ्यासाठी. राहुल धावण्यामध्ये हा खेळाडू नेहमी फास्ट असतो स्क्रीचवर, तुम्ही बघितलंय. रेडगर टीम मधून सगळ्याधिक फास्ट कोण धावत असेल तर राहुल आहे आणि तेच चित्र काहीसं बघायला मिळालंय. नेहमी रन सोडणं त्याला पसंत आहे. अनेक वेळा त्याच्या पार्टनरला अर्थात दुसऱ्या एंड कडे असलेल्या खेळाडूला राहुलच्या बरोबरीनं धावणं त्याची दमछाक होत असेल. स्कोरबोर्ड 19 वर सध्या बघायला मिळालाय. फॉलोइंग स्वीप खेळायचं बैठक शॉट, संदेश हा त्याचा फेवरेट शॉट आहे. अँड अंपायर सिग्नल, यस इट इज मॅक्झिमम. मापून तोडून लगावलेला फटका, षटकार. येणाऱ्या 2 बॉलमध्ये जरी 2 षटकार ठोकले तरी सचिनदादा मुंडे यांच्याकडून 5000. लेट कट केलाय, सेन्सिबल क्रिकेट. बॉडी पासून थोडं दूर ठेवलं होतं आणि आता फिल्डिंग सोबत खिलवाड करतोय. पॉवर प्लेची बेनिफिट्स घ्यायचे ठरवलं होतं आणि अगदी ते घेतलेत. या अगोदर बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये षटकार ठोकला फॉलोइंग स्वीप खेळत असताना आणि हा स्क्वेअर कट अर्थात लेट कटचा थर्ड बँडला चौकार आलाय. बाकी 2 बॉलमध्ये 10 रन आलेत. स्कोरबोर्ड पोहोचतोय सध्या 29 या आकड्यावर. येणार 94 धावांमधील अंतर 18 बॉल आणि 16 धावांची गरज. मिस्टर सचिन दादा मुंडे जिसके ऊपर जाते आगे सब कुछ थंडे. स्क्रीनवर तुम्हाला बघा मिळेल या स्पर्धेचे आमचे प्रणेते सन्माननीय संजयजी पाटील यांना आपण बघू शकता. सन्माननीय बिंदाजी ठोंबरे साहेब, त्यासोबत आपण सूरज कर्णोक यांना बघतोय आणि त्यासोबत समाधानजी ठोंबरे आणि आमचे रोहित जाधव यांना देखील तुम्हाला फ्रेम मध्ये तिकडे बघा मिळेल. एक वेगळं टेलिकास्ट मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय WTC न. लॉट्स ऑफ थँक्स अँड सेम. धावसंख्या बोर्डवर 29 सध्या पोहोचले. फास्ट वेगवान क्रिकेट सध्या खेळला जात आहे, परंतु का पेठाली संघ या मॅच मध्ये पुन्हा पदार्पण करेल का? क्रिकेटर संघ ही बाजी जी लगभग त्यांच्यासाठी आता सोपी झाली आहे ती सोपी बनवेल, कारण 18 बॉल मध्ये पाहिजे विजयासाठी 16 धावांची अजूनही गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हे षटक महत्वाचं असेल आणि गोलंदाजीसाठी आलाय कौशल. स्विच हिट केला, बॉल हवेत पाठवलाय. पूर्णतः क्षेत्र खाली आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं रिकाम्या जागा भरा आणि ते भरलेत. चौकार. सोनी ते नख दे सोने लगदे मैनू, सोनी ते नख दे सोने लगदे, सोनी ते नख दे सोने लगदे.
केलाय कॉटन पोळची संधी चुकवलेली नाहीये. जरी राहुलची विकेट आली असेल तरी राहुलने त्याचं काम तमाम केलंय. मिळते विकेट. धावसंख्या झालेली टोटल 33. विजयासाठी गरज आहे धावांच्या. अजूनही 6 धावा हव्यात. प्रथमेश पाटील यांचं आगमन, त्यांचंही स्वागत. खानाव टीम मध्ये 11 खेळाडू. माहिती मॅच मध्ये आता निशू जाणतोय हा सामना थोडा इझी झालाय. अपोजिशन्सला विकेट्स हवेत, डॉट बॉल हवेत आणि ती संधी त्यांना द्यायची नाही, चुका करायच्या नाही, संकट स्वतःहून संकटाला निमंत्रण द्यायचं नाही हे निशून ओळखलंय. स्कोरबोर्डवर धावा लागतायत. टोटल रोहित तुगी स्कोरबोर्डवर लक्ष दे. 40 धावा बोर्डवर लागलेत विजयासाठी. आता अजून एक इच्छा बघा मिळते, कारण मी नेहमी म्हणतो स्कोरवर सगळं काही डिपेंड असतं. आजूबाजूला काय चाललंय त्यापेक्षा तुमची स्कोरिंग फार महत्वाची असते. आणि पाठीमागे खेळलाय हा फटका आणि विनिंग शॉट. सामना मैदानामध्ये फिनिश केलाय आणि अभिनंदन संदेश संपूर्ण रिडगर टीमला आपण बघतोय. थांबा, काय मिस्टेक्स असतील तर स्कोरर सुधारते. थांबा. चला, इट्स ओके, दॅट्स इट्स ऑल. कारण या ओव्हरमध्ये षटकार पहिल्या बॉलवर आला, त्यानंतर एक चौकार, विकेट, सिंगल, वाईड अँड 4. 16 रन आलेले आहेत. स्कोरर आणि लाईव्ह टेलिकास्टच्या म्हणण्यानुसार मॅच फिनिश झाली आहे. थांबा, चेक करूया आपण. लाईव्हला चेक कर. चला, मॅच ऑन करा प्लीज. सो सॉरी, स्कोरर कडून मिस्टेक झाली. खरं तर ऑनलाईनला पहिल्यांदा मिस्टेक झाली.
त्यानंतर इकडे मेन स्कोरर कन्फ्यूज झाला, त्यानंतर ते दोघे कन्फ्यूज होते कधी कधी. टोटल आत्ता 40 धावा झालेल्या आहेत. बरोबर 40 झालेत, 5 पाहिजेत जिंकण्यासाठी. चला मॅचकडे आपण वळूया. बॉल तयार संदेश. पुन्हा एकदा फॉलोइंग स्ट्रीक खेळायचं होतं. इथे निर्धार छोटे फेस करावा लागेल संदेशला. हे षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि स्कोररच्या कॅल्क्युलेशन नुसार विजयासाठी 5 धावांची गरज आहे. चुकून चला जे झालं ते झालं. मनुष्य चुकीचा पुतलाय. गोलंदाज तयार होते बॉलिंग ट्रॅकवर. संदेशसाठी समोर उडवल्या बॉलला लॉंग ऑफला फिल्डर रेडी आहे. हा फटका त्याचा फसला आणि अजून एक व्हॅल्युएबल विकेट. फलंदाज बाद. असे का बघत राहिलेत होते कधी कधी. कारण मी नेहमी म्हणतो कॉमेंटेटरनी कॉमेंट्री किती छान करा, किती एफर्ट्स टाका, स्कोरर चुकला की सत्यानाश. त्याच्यामुळे स्कोररवर सगळं डिपेंड असतं. आणि स्कोरर खरं तर चुकला नव्हता. लाईव्ह टेलिकास्ट वाल्यानं पहिल्यांदा पूर्वेश थोडं मिसअंडरस्टँडिंग त्याच्याकडून झालं आणि त्याच्यानंतर लगेचच ते मिस्टेक सुधारली गेली. आता त्यावर चर्चा करण्यापेक्षा मॅचवर आपण चर्चा करूया. 12 बॉल आणि विजयासाठी 5 धावांची गरज आहे. स्पर्धेच्या नियमानुसार कंपल्सरी तुम्हाला रन चेस करायचे आहेत. बॅटर मैदानामध्ये आलाय अमित भोपी आणि निशू, हे 2 खेळाडू आहेत. 12 मध्ये 5 पाहिजेत. एफर्ट्स लावलेत. पेठारी टीमनं मॅच दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न केलाय. जरूर रन थोड्या खर्च झालेत, परंतु सामना अजूनही दूर घेऊन जाण्याची त्यांची मानसिकता आहे, तयारी आहे. अगदी टॅप क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, सिंगल डबलना सामना जिंकला जाऊ शकतो. अपोजिशनला संधी द्यायची नाही. आता विकेट्स गमवायचे नाही, कदाचित ठरवलंय बॅटर्स नाही, त्यामुळे सिंगल इथे केले. कारण बॉल भरपूर आहेत, 11 बॉल आहेत आणि विजयासाठी 4 रन पाहिजेत. त्यामुळं ही मॅच रिटगट टीम साठी देखील तेवढी कठीण नाहीये. विकेट्स त्यांच्याकडे आहेत, कारण लगभग फक्त जवळपास त्यांना 3च विकेट गमावलेत. त्यामुळे विकेट्स भरपूर आहेत. त्यामुळे थोडं सेन्सिबल क्रिकेट आणि सिंगल वाचवण्यासाठी फिल्डर क्लोज बघायला मिळतंय. बॉल जम्प करतोय, टप्पा अगदी बाउन्स होतंय. थोडं संयम घेण्याचा प्रयत्न, मॅच मध्ये थोडे रिक्स घेऊन खेळण्याचा प्रयत्न होत आहेत. आता अगदी फिल्डिंग मध्ये सिली मिडॉन आणि सिली मिडॉफ ही तुम्हाला क्लोज बघायला मिळेल, जेणेकरून सिंगल वाचेल. यासाठी दबाव वाढवण्याचा प्रयत्न पेठालीने चांगली फिल्डिंग लावली आहे. आणि जर अशा अखुडपेचा बॉल आणि हे सापलं होतं, नेट अगदी रचना केली होती फिल्डिंग मधून आणि बघा तिकडे विकेट मिळते. पेटाली संघ अजूनही या मॅच मध्ये फाईट बॅक करते. त्यांना ठाऊक आहे मॅच मध्ये संघर्ष, एक जिंकणारे एक हरणारे, नो डाऊट. परंतु फाईट चांगली व्हायला हवी, आपण चांगलं क्रिकेट खेळायला हवा आणि ते विकेट. अमित भोपीनं आपली विकेट तिथे गमावले.
गौरव भोपी नवीन लेफ्ट हँडेड बॅटर मैदानामध्ये आलाय. स्कोरबोर्डवर रन आहे टोटल 40 रन. 41 बघा मिळतात. विजयासाठी 4 पाहिजेत कारण 1 रन आली होती जिकडे 5 हव्या होत्या. आणि पहिलीच बॉलवर सिंग थोडं सेन्सिबल खेळ होतं. 14 धावांमध्ये अंतर तुम्हाला लगेच इकडे बघायला मिळेल. आमचे स्कोरर रोहित आमच्या सोबत आहेत. 9 बॉल 4 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. हा फुलटॉस होता. इझी डिलिव्हर केला बॉल. प्रत्येक सिंगल महत्वाची. दुसरीची तयारी होती निशूची परंतु तिकडून नकार आलाय. स्वतःच मागे फिरलाय कारण 1 रन याही बॉलवर मिळते. 14 धावांमध्ये अंतर बाकी राहिले ते 8 बॉल मध्ये. विजयासाठी 3 धावांची गरज आहे. सध्या मैदानात चेस कंपल्सरी आहे हेही लक्षात घ्या. सामना थोडा दुरावण्याचा प्रयत्नही केलाय. रेडगर टीमनं बॉलिंग फार छान केली. त्याच्यानंतर सुरुवात करत असताना सौरभनं टोकलेले ते 2 मॅक्झिमम. संदेशलाही आपण एक षटकार एक चौका टोकताना बघितला. तिकडे स्कोर थोडा कव्हर झालं आणि त्याच्यानंतर 8 मध्ये 3 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा फुल टॉस. फिल्डर तिकडे रेडी आहे. आणखीन एक सिंगल इथे येते. सिंगलला समाधानी राहावं लागेल दोन्ही बॅटर्सना. अजून एक सिंगल. सामना पुढे. एकेरी दुहेरी धाव संख्या काळजीपूर्वक घेतली जाते. धाव संख्या झालेली बोर्डवर पुढे अगदी बघा मिळेल तुम्हाला 43 रन्स. विजयासाठी अखेरचे 7 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. सेकंड एंड कडे गौरवला तुम्ही बघताय आता लेफ्ट हँडेड खेळाडूला चांगले मॅच पुढे गेले. मागील 6 बॉल मध्ये स्कोरिंग शॉट येऊन दिलेला नाहीये गोलंदाजांनी. 7 बॉल 2 हवे होता. बॉल निघाला आणि आता फिनिश होईल मॅच. फायनली चौकारानं सामना फिनिश होता. अभिनंदन. रेडगर संघानं सामना जिंकलाय आणि हार्ड लक. पेटाली संघ आपण या स्पर्धेमध्ये चांगला फाईट बॅक केलं. चांगला संघर्ष केला त्याबद्दल तुमचे विशेष अभिनंदन. यानंतर 12वे खेळाडू लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा येता तुमचंही लक्ष पाहिजे कारण फार गरजेचं असतं. चला मॅच फिनिश होते. सामन्याचं सामनावीर हे पारितोषिक आता आपण डिक्लेअर करतोय.